पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये आज तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली। संभाजीनगर इथून लातूरकडे उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना वैमानिकाच्या सतर्कतेमुळे हा बिघाड वेळेत लक्षात आला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। सध्या पंकजा मुंडे मराठवाड्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर आहेत। आज लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या प्रचार सभा नियोजित होत्या। त्यासाठी छत्रपती संभाजी महाराज नगर विमानतळावर हेलिकॉप्टरने लातूरकडे रवाना होणार होत्या, पण हेलिकॉप्टरमध्ये हवेत झेप घेण्यापूर्वीच तांत्रिक अडचण आढळून आली, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ते उड्डाण रद्द करण्यात आलं। खरं तर मला सकाळी 10:30 वाजता मी निघणार होते हेलिपॅडकडे, म्हणजे विमानतळावरूनच हेलिकॉप्टर टेक ऑफ होणार होतं। पण मला कळवण्यात आलं की जे हेलिकॉप्टर मी काल वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे। म्हणजे कालही असं वाटलं थोडं जुनं हेलिकॉप्टर होतं ते, आणि त्याच्यात काही बिघाड आहे। आता मी काय बिघाड आहे वगैरे टेक्निकल डिटेल्समध्ये गेले नाही, आणि मग त्यांनी मला सांगितलं की ते दुसरं हेलिकॉप्टर मला पाठवत आहेत। तर तेही हेलिकॉप्टर पाठवायला थोडा विलंब झाला, नाही तर मी बाय कार जाऊन पहिली सभा तरी केली असती। दरम्यान सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस परिसरात झालेल्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांनी मी हेलिकॉप्टरने प्रवास करत असल्यानं माझी आई देव पाण्यात ठेवते असं विधान केलं होतं। योगायोगानं आज सकाळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाडही आढळून आला। आज सकाळपासून माझी आई देव पाण्यात घालून बसली। पंकजा विमानाने गेली, हेलिकॉप्टरने गेली, तिने सुखरूप पोचावं, तिच्या जीवाला तेवढी काळजी वाटत होती। कारण शेवटी त्याची ती पण बाजू असते, कुठलाही अशी वेळ कोणावरही येऊ नये। पण आज कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी पक्ष सर्व गोष्टी बाजूला ठेवून कामाला लागलेला आहे। सारखंच फील येत होता त्या हेलिकॉप्टरचं।